त्यानंतर बघा दादांनो, 1657चा जन्म, छत्रपती संभाजीराजे. त्यांनी 10 ग्रंथ लिहिलेत आणि एक सुद्धा लढाई नव्हती हारले. बघा दादांनो, हे जे पेशवे हे मोगलांचं, औरंगजेबच्या हाताखाली काम करतात. निजामी जे आलेले आहेत मोगल, आणि अशा राजाला वयाच्या 32व्या वर्षी या लोकांनी कपटबुद्धीने पकडलं आणि त्याची हत्या कोणी म्हणतात औरंगजेबने, मोगलांनी केली. आणि त्या भीमा नदीच्या पात्रात पुण्यापासून 30 किलोमीटरवर वयाच्या 32व्या वर्षी मनुस्मृतीप्रमाणे त्यांचे 32 तुकडे करण्यात आले आणि फेकून देण्यात आलं. त्यानंतर आमच्या आयाबाईने दुसऱ्या दिवशी कपडे धुवायला गेलेत, त्यांना तिथं तुकडे दिसलेत. आणि एक बघा, अतिशूद्रमधलं गायकवाड फॅमिलीने त्यांच्या तुकड्यांना बाहेर काढून शिवलं आणि भीमा कोरेगावजवळ वडू बुजुर्गला त्यांचं समाधी बांधली अंत्यविधी करून. त्यानंतर अहिल्याबाई होळकर ह्या सांगलीच्या होत्या. होळकर फॅमिली धनगर समाजाच्या होत्या. ऐका रे होळकरांनो, अरे खडकी आणि किरकी, धनगर आणि धनगर एवढं तर तुमच्या लक्षात येत नाही आहे. तुम्ही लोकांनी आपलं करून टाकलं आणि 33 जातीला सोडून दिलं. एका महात्म्याला मिळाली खासदारकी आणि तो आंब्यापासून पोरा करणाऱ्याचा चेला टरो 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 करताय पडळकर. आणि त्यांची ती सुद्धा लढली अहिल्याबाई होळकर, आणि त्यांचे पूर्वज हे MP आणि राजस्थानला गेले. त्यानंतर ताराराणी आणि राजाराम महाराज 18व्या सदीमध्ये मोगल गेलेत, पण मोगलांचा 2-4% अजूनही आहेत. आणि इंग्रज आलेत. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेखनी शाळा काढली. आणि छत्रपती शाहू महाराज यांनी 1902मध्ये काय सांगितलं, जो कोण शाळेत जाणार त्याला फाईन करील आणि 50% आरक्षण दिलं. त्यानंतर बिरसा मुंडा, भगवान बिरसा मुंडा 1875चा जन्म, त्याला बिचारायला 1900मध्ये 25व्या वर्षी पॉयझन देऊन मारण्यात आलं. त्यानंतर एक जीनियस कुमचा जन्म झाला आहे, त्याचं नाव आहे पेरियार रामास्वामी. आणि त्यानंतर 14 एप्रिल 1891ला विश्वरत्नाचा जन्म. आणि बघा दादा, 1919मध्ये इंग्रजांनी यांचं 3% आणलं होतं आणि माणगावला परिषद घेतली 1920मध्ये शाहू महाराजांनी, आणि सांगितलं 90% SC मूळ निवासी SC ST OBC गरीब मराठ्यांचं नेतृत्व हे विश्वरत्न करतील. आणि बाबासाहेबांचा जिवंत असताना कोल्हापूरच्या बिंदू चौकात पुतळा बनवला. आणि बघा, हे लोकमान्य टिळक ब्राह्मणात जाऊन शाहू महाराजाला म्हणतात, काय रे कुणबट्यांनो तेल्यांनो, तुम्ही का वखर आणणार का पार्लमेंटमध्ये जाऊन. अशा महान राजाला 9 मे 1922ला त्यांची हत्या करण्यात आली. आणि बघा, ज्योतिराव फुलेंनी गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचं असूट ग्रंथ लिहिलं. आणि 1869ला त्यांनी रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. दादांनो, लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केलं आणि 189 वर्षापर्यंत ह्या निजामी मराठ्यांनी छत्रपतीचा इतिहास सुद्धा दाबून ठेवला. ज्योतिराव फुलेंनी लिहिलं. आणि बघा, आर्य विदेशी यहुदी नाझी हिटलरची पेक्षा 400 पटीने आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोकांनी मिळून, ब्राह्मण क्षत्रिय लोकांनी मिळून 1885ला बाल गंगाधर टिळक ब्राह्मण, बिपिनचंद्र पाल क्षत्रिय आणि लाला लजपतराव वैश्य या आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोकांनी आतंकवादी काँग्रेसची आणि 1925ला RSS जनसंघची स्थापना केली. सांगा दादांनो. आणि अशा पद्धतीने
यांनी आतंकवादी पार्टी काढलेली आहे. आणि त्यानंतर दादांनो 9 मे 1922ला शाहू महाराजाची कोणी म्हणतात पॉयझन दिलं आणि कोणी म्हणतात काय दिलं, असं केलं, त्यांची हत्या करण्यात आली.